कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं हरवलीस? आठवत होते सगळंच। सगळं म्हणजे? अरे म्हणजे एवढ्यात जे काही झालंय ते सगळं आठवत होते। आपलं बाळ, मग आणि आता हे डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट। अजून काय बोलले डॉक्टर? काळजी घ्या म्हणले। एवढंच? हां, काय झालंय? काय लपवते? अर्जुन अरे हे बघ अप्पे, मी तुझ्यावर चिडत असेल, रागवत असेल, पण माझा लय जीव आहे ग तुझ्यावर। अर्जुन अरे ते आईबद्दल बोलत होते का डॉक्टर? आईच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलत असतील ना? त्यांना जास्त माहिती ना तुला काय वाटत असेल ते। हे सगळं मला कळायला पाहिजे होतं, पण मी काय केलं? चिडचिड। अर्जुन हे बघ, तुझ्या जागी मी असते तर मी पण असंच केलं असतं। अप्पे, माझी पण आई लवकर गेली, मला पण आठवण येते तिची लय सारखी। आता बघ कितीला जाऊन 15-16 वर्ष झाले तरी मला सगळ्या गोष्टी आठवतात। काय काय आठवतं? सगळंच आठवतं आईबद्दल। आई शेतात यायची डबा घेऊन आम्हाला। ड्रायव्हर असला ना की अप्पे, मी कदमांना सांगायचो, कदम तुम्ही उशिरा जायचं शेतात, आणि इथं पडवीत आम्ही बॅट बॉल खेळत बसायचो। मी 3दा आऊट झालो ना की मग मी आऊट, कदम एकदा आऊट झाले की आऊट लगेच। आणि अंपायर कोण? आई। अशी हसायची ना मन भरून। आणि आईचं एक होतं अप्पे, आई अशी खळखळून हसली ना तिच्या डोळ्यात पाणी यायचं, हसली की पाणी। आजारी होती ना दवाखान्यात, अर्जुन मी बघायला गेलो होतो तेव्हा पण दवाखान्यात बेडवर झोपली होती, पण चेहरा हसरा आणि डोळ्यात पाणी। मी हॉस्टेलला चाललो होतो ना, तर मला बोलले, अर्जा बिंदास जा हॉस्टेलला, अजिबात घाबरायचं नाही, तुझा बाप आणि सरकार मला काय नाही होऊन देणार। अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे। अप्पे, मला कळतंय तुला आपल्या बाळाची आठवण येत असेल, मला पण येतेच की, पण तूच म्हणते ना की अर्जुन आहे, म्हणते ना मी आहे तुझ्या बरोबर। तुला काय वाटलं माझ्याशी बोलायचं बिंदास, आणि असं झालं ना की बोलायचं पण बोलताय ना, दुसऱ्या मिठी मारून टाकायची मला। कशी मारायची मिठी? अशी मारायची मिठी। अर्जुन सॉरी रे, खूप मोठी गोष्ट मला तुझ्यापासून लपवायला लागली, पण तू समजून घेशील। मी घेईन समजू ना। हा, मी समजून घेईल, टेन्शन घेऊ नको अजिबात। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।